लक्ष्मी निवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जयंतने नाटक केलेलं आहे की मला सगळं दिसू लागलेलं आहे आणि जान्हवीने घाबरून लगेचच डॉक्टर माधवला फोन करून हे सांगितलं आहे की जयंतला दिसू लागलेलं आहे। त्यानंतर डॉक्टर म्हणतो की आता आपल्याला घाई करायला लागणार आहे, कारण आपण आता जशी ट्रीटमेंट करतो आहे तशी ट्रीटमेंट आपल्याला जयंतवर करता येणार नाही। त्याला जेव्हा दिसू लागेल तेव्हा मला या घरामध्ये थांबताच येणार नाही। आणि आता जान्हवीला टेन्शन आलेलं आहे की आश्रमामध्ये जयंत हा गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी जाईल का नाही, कारण त्याला फार वाईट वाटतंय की त्याला दिसत नाही आहे आणि तो आश्रमामध्ये कसा हा सण साजरा करण्यासाठी जाणार आहे। पण जान्हवी त्याला अगदी सुखरूप आश्रमामध्ये घेऊन जाते आणि तिथे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केल्याबरोबर जयंतला दृष्टी परत मिळालेली आहे। जयंतला खरंच दिसू लागलेलं आहे आणि जयंतने हे अजून जान्हवीला सांगितलेलं नसतं। पण जेव्हा घरी जयंत येतोय तेव्हा जान्हवीला तो मिठीत घेतोय आणि तिला सांगतोय की आज बाप्पाच्या आरती सुरू असताना मला एक सरप्राईज मिळालं आहे आणि ते तुला सांगायचं आहे। आणि तेवढ्यात घरामध्ये डॉक्टर माधवला पाहून जयंतला धक्काच बसतोय, कारण की शेफ हा 50 वर्षांचा म्हातारा व्यक्ती आहे, पण हा शेफ तर खूप तरुण आहे आणि हाच डॉक्टर माधव आहे। आणि जयंतला हे सगळं पाहून जान्हवीवर आणि त्या शेफवर खूप मोठा संशय आलेला असतो आणि जयंत आता माधवला सांगेल का की त्याला दिसू लागलेला आहे का। जयंत आता जान्हवीची आणि डॉक्टर माधवची फिरकी घेणार आहे आणि एक क्रूर आणि भयंकर असा खेळ तो सुरू करणार आहे। इकडे आता व्यंकी आणि आरती गणेशोत्सवासाठी लक्ष्मी निवासमध्ये येतात। संतोष त्यांना दारावरच रोखून धरतो। तो व्यंकीला दम देतो की तू जर घरामध्ये आलास तर तुझं काहीही खरं नाही आहे। आणि आता सिंचना आणि हरीश खूप खतरनाक असा स्टँड घेणार आहेत। सिंचनाला आता व्यंकीची आणि आरतीची दया येऊ लागलेली असते। आता सिंचना संतोषला त्रास देण्यासाठी आणि त्याला खूप हर्ट करण्यासाठी सिंचना आणि हरीश आता व्यंकीला आणि आरतीला त्यांच्या घरामध्ये प्रवेश देणार आहे। दोरीच्या इकडे सिंचनाचं घर आहे, दोरीच्या पलीकडे संतोषचं घर आहे। त्याच्यामुळे आता सिंचना आणि हरीश आरतीला आणि व्यंकीला आसरा देणार आहेत, जे की पाहून संतोषच्या तळपायाची आग मस्तकाला जाणार आहे। मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवास प्रचंड खुश होणार आहेत सिंचनाच्या या भारी कामावर आणि हळूहळू सिंचना आणि हरीशला आपली चूक कळणार आहे आणि पुन्हा लक्ष्मी निवास हे घर हसतं खेळतं आणि एकत्र असं पाहायला आपल्याला नक्कीच मिळणार आहे।